एक महत्त्वाची घडामोड आहे। झिशान सिद्दीकी यांची आमदारकी अडचणीत आली आहे। सिद्दीकी यांच्या एबी फॉर्मवर सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून सही आहे। सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाही अशी चर्चा सुरू आहे। तर झिशान सिद्दीकी हे नुकतेच विधान परिषदेवर गेलेले आहेत आणि त्यांच्या एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरे यांची सही आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, नेमकी काय अपडेट आहे झिशान सिद्दीकी यांच्या फॉर्म बाबत? निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं राष्ट्रीय कार्यकारिणीची जी अंतिम यादी देण्यात आलेली होती त्यामध्ये खरं तर त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं की ही अंतिम यादी आहे आणि याच्यावरतीच कारवाई पुढची केली जाणार आणि त्यानुसार त्या पत्रामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सुनील तटकरे यांचं नाव होतं, परंतु सुनील तटकरेंच्या नावापुढे प्रदेशाध्यक्ष हे पद नव्हतं। एकीकडे 30 एप्रिलला खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकीकरता झिशान सिद्दीकी यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो विधानसभेत भरला। त्या सगळ्या उमेदवारी अर्जामध्ये जो पक्षाचा एबी जोडलेला होता त्यामध्ये खरं तर सुनील तटकरे होती आणि त्या सहीचं पत्र असलेलं जे पक्षाचे एबी फॉर्म आहे ते जोडून खरं तर निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरलेला होता। आता हाच प्रश्न निर्माण झालेला आहे की जर 30 तारखेला उमेदवारी अर्ज भरला जातो आणि 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला जी यादी दिली जाते त्याच्यामध्ये मात्र सुनील तटकरे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाहीयेत, त्यामुळे झिशान सिद्दीकी यांची आमदारकी साबूत आहे का हा सगळा निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळते। या सगळ्या विषयांच्या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अधिकृत कोणती माहिती जी आहे ती माध्यमांच्या पुढे ठेवण्यात येणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। परंतु एकंदरीतच 29 एप्रिलला जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संदर्भातलं जे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं आहे त्यामुळे अनेक तेच प्रसंग जे आहेत ते तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या आता पक्षामध्ये उद्भवताना पाहायला मिळतात आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।